झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईच्या रणजी विजेत्या टीमचा गौरव सोहळा आज मुंबईत झाला। सोहळ्याच्या दरम्यान एमसीएचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला। फिक्सिंगमध्ये अडकलेल्या अंकित चव्हाणच्या नावाचा पुकारा पारितोषिक वितरण समारंभादरम्यान करण्यात आला। अंकित फिक्सिंगमध्ये अडकलेला असल्याने त्याची पारितोषिकाची रक्कम रोखण्यात आली आहे। मात्र अंकित फिक्सिंगमध्ये जेलची हवा खात असल्याचा विसर पडल्याचं एमसीएच्या कार्यक्रमामध्ये दिसून आलं। आपण बघतोय अंकित चव्हाण खरं तर हा अत्यंत गुणी खेळाडू, त्यानं खूप चांगला परफॉर्मन्स केला, त्याच्यासाठी त्याला अवॉर्ड या ठिकाणी घोषित झालं होतं। रणजी ट्रॉफी मुंबईने जिंकली, या सगळ्यामध्ये अंकितचा वाटा मोठा होता। मात्र या रणजी विजेत्याच्या गौरव सोहळ्यामध्ये अंकित चव्हाणचं देखील नाव पुकारण्यात आलं। एमसीएचा कारभार कसा भोंगळ आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं। अंकित चव्हाणचं नाव कसं घेण्यात आलं आपण बघूयात। खरं तर त्याच्या बक्षिसाची रक्कम रोखण्यात आलेली आहे असं सांगण्यात आलं होतं, मात्र या कार्यक्रमात देखील त्याचं नाव घेण्यात आलं। पाहूयात। अंकित चव्हाण, अंकित चव्हाण, अंकित चव्हाण। He came just 1 hour before. He took the list. We did not get time to check it. But the very fact that Ankit is suspended, there is no question of making any payment to him. It was purely a clerical mistake. क्लेरिकल मिस्टेक आहे असं म्हणतायत सावंत, पण एकूणच सगळा कारभार कसा आहे ते लक्षात आलंच। वानखेडेवरती एका शानदार सोहळ्यामध्ये मुंबईच्या रणजी विजेत्या टीमचा गौरव करण्यात आला। यावेळी विजेत्या टीमला 4 कोटींचं बक्षीस देण्यात आलं। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही मुंबई क्रिकेटमधल्या योगदानासाठी खास गौरव करण्यात आला। यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मुंबईकडून खेळलेले अनेक माजी दिग्गज क्रिकेटर्स या कार्यक्रमाला उपस्थित होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।